नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माळेगाव पशु प्रदर्शन व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत लाल कंदार गाईचा दुधाळ गाईचा गट इथे भरलेला आहे. गाईबद्दल आपण विशेष माहिती घेऊया या व्हिडिओ मधून. कोणतं गाव आहे? लिंबोटीचे आहे काय? बरोबर. ह्याच्या आधी कधी लावली होती प्रदर्शनात? बरोबर. विनर झाले का कधीतरी? कुठं झाली कुठं नाही? बरोबर. आता फक्त दाखवायसाठी आणली का विकायची बी? विकायची बी आला तर चांगलं. बरोबर. दुधाळ गटात आहे आता? नाही, गाभण्या दुधाळ एकच केली होती. बरोबर. आता एकच गट आहे आपला आज. बरं, काय किंमत सांगायला विकायची असेल तर? विकायची असली तर 60-70 हजार रुपये सांगा. 60-70 हजार द्यायची, काय तर कमी जास्त होती. नंबर सांगा भैया तुमचा. 87-88-88. नाव आणि पत्ता सांगा. लिंबोटी गाव, वैद्यनाथ महादेव सापडे. बरं. दूध किती देत आहे भैया गाय? दूध काढत नाही आम्ही वासरा. काढीतच नाही. त्याच्यानं काही माप नाही दुधाची. दुधाची बोली देणार नाही. आपण हातच लावत नाही सांगा. ठीक आहे मला दुधाचं. गरीब आहे का? 5-7-8 हलगी होती का? हा दिली. काय नाव दादा? असं सर्व उभा करा की काय? मला दिनेश नामदेव मुंडे, गाव कुणकी. कुणकीचे. हा, कुणकीचे लोक लई नंबर 1 चे जनावर. आता ही गाभण्या गटात आहे. गाभण दुधाळ एकच असते. एकच गट केलाय का? दरवर्षी दुधाळ गट वेगळा असते का? वेगळा नसते, दरवर्षी एकच करतात, पण त्यांनी वेगळा गट करायला पाहिजे होता. बर बर. आता ही किती महिन्याची गाभण आहे? आता ही 4 महिन्याची गाभण आहे. हा. आणि खाली का आहे? कालोड आहे. बर बर. दूध किती देते? दूध किती देते? 5 लिटर खात्री देता? खात्री देतो. फक्त दाखवायचे का विकायचे? दाखवायची विकायची दोन्ही पण करतात. काय किंमत आली तर द्यायची आहे? हिची 1.25 लाख रुपये आले तर द्यायची. होते कमी जास्त व्यवहाराला बस? नाही कमी जास्त नाही. 1.25 लाख आले तर द्यायची, नसताना नाही द्यायची. दूध 5 लिटर खात्रीने देणार? खात्रीने देणार. एका टाइमला 4 थांबा. नंबर सांगा तुमचा. 93-73-74-82-79. मित्रांनो, 1.25 लाख फिक्स किंमत सांगत आहेत. 5 लिटरची, 5 आणि 5 10 लिटर. 10 लिटरची पूर्ण खात्री देत आहेत. कुणाला जर खात्रीशीर खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. गाव काका? बर. कोण्या गावच्या हो भैया? हा, माळाकुळ. बर बर. कधी आणली गाय? ही सकाळी आणली. सकाळी. कोण्या गावची म्हणला? माळाकुळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. बर बर. आता ही दुधाळा गाभण गट एकच मोठा गायचा गट. विकायची का नाही? विक्रीचे नाही की, फक्त दाखवायला आणली. दूध किती देत आहे? दूध टाइमला 5 लिटर आहे. आता टाइमचं एका टाइम 10 लिटर देत आहे? 10 लिटर. 100% बर बर. जे वासर वगैरे विकता? हो, विकता ना. बर बर. किती येत आहे हिचे हिनं आता दुसऱ्यानं दुसऱ्यानं? बर बर. आता गाभण किती महिन्याचे आहे? आता गाभण 6 महिन्याचे आहे. दूध बंद आहे? नाही, एक टाइम चालू आहे. एक टाइम किती देते आहे? एक टाइम आता 3 लिटर चालू आहे एका टाइमचं. बर बर. नंबर 1 वंशाळीची गाय आहे. हा, नंबर 1. बर बर. ह्याच्या आधी कधी शो मध्ये लावली का? हो, लावल्या ना. कुठं कुठं? माळेगाव, लातूर, उदगीर. त्याच्यानंतर जालन्याला 1 लाख रुपये बक्षीस मारले. एक्सपोला 19 मध्ये. म्हणजे चॅम्पियन ठरलेले गाय. चॅम्पियन. वासर तरी काय किमतीपर्यंत विकलेले आहेत? एकच झाला असेल वासरू पहिले इथंच 1.5 लाख रुपयाला. हा हा. गोरं होतं. गोर. आताचे कालवड संघ आहे इथे. बर बर. ती केवढ्यापर्यंत द्यायची? ती 80-90 पर्यंत देणार. आता क्वालिटी आहे. बर बर. नंबर सांगा तुमचा. 73-85-21-95-23. तुमची कारवड जर घ्यायची असेल तर ह्या नंबरवर फोन लावायचा, फोटो मागून घ्यायचे. आवडली तर बघायला यायचं. ओके. माळाकोळ. ओके, धन्यवाद. कोण्या गावची आहे बाय काय? मुंडेवाडी. कुठं कुठं लावलेलं आहे? 1-2 मिनिटं रिंगण. बरं. मित्रांनो, रिंगण चालू आहे. पशुपालक व्यस्त दिसत आहे आणि थोडं
माहिती सांगायला थोडा वेळ थांबा म्हणत आहे, तरी आपण दुसऱ्या गायची माहिती घेऊया. बारामतीच आहे का हे? तिची आई घेतली, तिची आई विनर झालेली आहे आणि आई विकली का आहे आता आपल्याकडे? म्हणजे आता म्हातारी झाली आहे. वयस्कर झाल्या, वयस्कर. म्हणजे आपला पिढीचा व्यवसाय आहे. एक आता पुढे म्हणजे आता तुमच्या आजोबापासून पंजोबापासून वगैरे ही परंपरागत करता ही. फक्त लाल कंदारी मध्येच काम करता का देवणी मध्ये बी लाल करता? कंदारी मिळते. उत्कृष्ट गाय आता मिळते तुम्हाला. हा, गाय आपण भेटतील आपल्याकडे गाई पण आहेत, हा, लाल. वासर विसर हा, चांगल्या वासरं. क्वालिटीचे हा, नंबर एक भेटतात, quality. किमतीत व्यवस्थित. बरं, आता ही किती वर्षाची आहे? ही का नाही तिसऱ्यानं गाभणी आहे, 2 येतं झाले तिथे. बरं, दाताला जुडले असेल मग. दाताला नाही 4. 4 दात आहे, म्हणजे खादीवर लवकर वयात येते. एक वर्ष येतो आता. अच्छा अच्छा. आता ही दाखवायला आणली का विकायची? दाखवायला आणलं, इकायचे पण. काय किंमत सांगता? हिची काय 2 लाख. दूध दूध 4 तिथे म्हणजे वासरा घेऊन 2 काढतो आम्ही. बरं बरं, दात बघित आहे झाली की दाताला? 6 दात झाली, आली दाताला. बरं बरं, किती काढता? पूर्ण 6 दात केली. 2 लिटर काढता तुम्ही वासरू पिऊन? वासरू पेत आहे. हा, तशी म्हणलं तर 6 एक लिटर देते. 2 टायमाचं? हा, 2 म्हणजे एका टाइम. आपण 6 लिटरची खात्री देणार. अच्छा अच्छा. आता हिला 2 लाख सांगायला किती आले तर द्यायचं? कमी जास्त होईल की काय त्रास. अच्छा, नंबर घ्या. नंबर सांगा आणि पत्ता पण सांगा आणि 83 29 66 26 82. नाव आणि पत्ता सांगा. गाव लिंबोटी, नाव सुखदेव माधव सापणे. बरं मित्रांनो, चांगलं गाय आहे, बघू शकता. राष्ट्रीय कृषी पशु प्रदर्शन बारामती हिची आई विनर आहे. आई. चांगले वासरं मिळतात, हा. दादाकडे घ्यायचे असतील तर त्यांची कॉन्टॅक्ट करून चांगल्या वासराची खरेदी करू शकतो. तुमचं नाव काय काका? नागनाथ सीताराम सुरनर, गाव? वरवंटी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. बरं बरं, ही आता दाखवायला आणली. दाखवायला विकायला देऊन ह्याच्या आधी कधी लावली होती का रिंग मध्ये? लावली होती ना. कुठं? चालते ना. अच्छा, जिजिंग करायला आम्ही थोडं आणत आहोत. हो, का हिचे किती येत झाले? पहिलं इतिहास, हा, पहिलं इतिहास, पहिलं. बरं, ह्याच्या आधी कुठे शो मध्ये लावली? हो. दाखवायची का विकायची पण? नाही विकायची पण नाही. विकायची नाही, फक्त दाखवायला आणली. दाखवायला. बरं बरं, हिची आई घरचीच आहे? घरचीच आहे. का विकत घेतलंय? नाही नाही विकत हिच्या आईला कुठे शो मध्ये लावलं होतं? तिथे आईला कोल्हापूर, यवतमाळ, नंबर आला होता का? हो, नागपूर. बरं बरं, आई किती दूध देते हिची? याची आई पाठी. बरं बरं, एका टायमाला? हो आपल्याकडे वास्त्र बिस्त्र मिळतात का नाही? हो मिळते. नंबर आहे तुम्हाला सांगतात ते? हो, सांगा नंबर. 95 हा 45 हा 72 हा. 69 83. नंबर एक क्वालिटीचे वास्त्र हो, मिळतात. नंबर आता 6 दात मध्ये येईल, 4 दात मध्ये. हो, 4 जात. हा. कोणतं गाव का आपलं? कंधार. बरं, कंधारून आला. लाल कंधार कंधारचं जर आपल्या गावानं ओळखलं जातं तिथं. आता किती आणि गाभण आहे? दुसऱ्या बरं बरं, आता गाभण आहे किती महिन्याचे? 4 महिने. खाली काय आहे आता वासरू? आता गोरा होता विकला. 4 महिन्यातच विकलं? नाही पण पहिल्या वेळेस होता ना, आता 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे. हा, पहिलं विकलं. First time. 4 महिन्याचे प्रेग्नंट आहे. आता दूध चालू आहे का काही? नाही आता बंद. बरं बरं, आता फक्त दाखवायची का विकायची पण? नाही दाखवायची. बरं, किती आहेत सर आपल्याकडे गाई? आपल्याकडे 3 गाय आहेत. 3 गाय आहेत. वासरं विकता फक्त? फक्त वासरू गाय हा, हा. आता कारोड वगैरे काय आहे घरी नाही. विकायचं? 2 गोरे आहेत. अच्छा अच्छा. एक कालवडा पण ती विक्रीच नाही. हिला कधी लावलं होतं का शो मध्ये? शो मध्ये त्याच्या आधी कुठं कुठं माळेगाव. नंबर आला होता कुठं? माळेगाव मध्ये पहिल्या वर्षी थोडीशी विकनेस होती, हा. लंपी झाल्यामुळं लंपी. तेवढं हे झालं नाही तिला. स्किन ट्रीटमेंट चांगलं केलं तुम्ही, हा. म्हणजे कुठं डाग येऊ दिले नाही, नाहीतर नाहीतर लंपीचे डाग खूप मोठे मोठे. खूप प्रयत्न केले त्याचे. हा हा. आता आपल्याकडे समजा कुणाला पाहिजे असेल आता तुमच्या माध्यमातून, तर मिळवून देऊ शकता का चांगलं कारोड जातीवर? शोधावं लागते सर. व्यवस्थित म्हणलं की थोडं
हा गरीब आहे, शांत स्वभावाचे आहेत. कासत हाती घालू शकतो. एकदम शांत गाय आहे मित्रांनो, चांगली आहे गाय सर. एकदम खुराकात मध्ये काय काय देतात त्यांना? खुराकात काय थोडीशी पेंड आणि पीठ असते ज्वारीची. आणि चाऱ्यामध्ये मक्का वगैरे असतो. चाऱ्यामध्ये मका, कडवळ, संपूर्ण जे असते ते चारा प्रॉपरली. कडबा. बघू शकता मित्रांनो, बघू शकता एकदम चांगल्या गायी आलेल्या आहेत. गायी आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या पशुपालक मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.